ही जी एकाग्रता आपण म्हणतो ती कशी आणायची, कारण ती काही बाजारात तर मिळत नाही. तर त्यासाठी मी काय केलं आहे, त्यासाठी मी एक तथास्तु कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी हा ट्रेनिंग प्रोग्रॅम तयार केलेला आहे. हा ट्रेनिंग प्रोग्रॅम मी डिस्टन्स लर्निंग पद्धतीने घेतो. आता या ट्रेनिंग प्रोग्रॅममध्ये डिस्टन्स लर्निंग हा खूप महत्त्वाचा भाग आहे. ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना हा ट्रेनिंग प्रोग्रॅम करण्यासाठी कुठे जायची गरज नाही, कुठे यायची गरज नाही. अगदी इंटरनेटवरती किंवा ऑनलाईनसुद्धा यायची गरज नाही. तर मी काय करतो, मी एक ट्रेनिंग प्रोग्रॅम बनवलेला आहे. तर त्याचं जे ट्रेनिंग मटेरियल आहे त्याच्यामध्ये काय ट्रेनिंग व्हिडिओ आहेत, ट्रेनिंग ऑडिओ आहे आणि स्टडी नोट्स आहेत. तर ह्या त्यांना पाठवून देतो. ते त्यांच्या फावल्या वेळामध्ये किंवा त्यांच्या सोयीच्या वेळामध्ये घरामधून बाहेरसुद्धा न पडता 30 दिवसामध्ये अभ्यासातील एकाग्रता शिकतात. त्यांच्या ज्या काही शंका असतील त्या ते मला विचारू शकतात, मी त्याची त्यांना लगेच उत्तरं पण देतो. तर ह्या पद्धतीने जर त्यांनी 30 दिवसामध्ये ट्रेनिंग घेतलं तर त्यानंतर ते अभ्यासावरती फोकस होऊ शकतील. त्यांना अभ्यासात इंटरेस्ट निर्माण होईल आणि इंटरेस्ट निर्माण झाला की त्यांना केलेला अभ्यास समजेल, चटकन समजेल. मग समजलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहील. मग लक्षात राहिलेला अभ्यास त्यांना परीक्षेमध्ये आठवेल, त्यांचे मार्काचे पर्सेंटेज वाढतील. आणखीन एक गोष्ट, संपूर्ण आयुष्यभरासाठी त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स तयार होईल. येस, आय कॅन डू इट. हा कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे. यशस्वी होण्यासाठी कॉन्फिडन्स ही ॲबिलिटी खूप महत्त्वाची आहे आणि ती या एकाग्रतेमधून तयार होते. तर यासाठी मी काय केलं आहे, मी त्यांना 3 टेक्निक शिकवतो. एक, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अभ्यासाच्या पद्धतीमध्ये थोडासा बदल करून त्यांना एकाग्रता शिकवतो. दुसरं टेक्निक आहे तथास्तु इंडक्शन टेक्निक. ह्याच्यामुळे त्यांचं विचारांवरती नियंत्रण येतं, त्यातून ते फोकस होतात. आणि तिसरं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ट्रिगर टेक्निक. ह्या टेक्निकमुळे ते त्यांना हवी असेल तेवढी एकाग्रता